नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, आज आपण कितीतरी शेतकरी PGRचा वापर करतात, PGPचा वापर करतात आणि त्याचबरोबर PGIचा सुद्धा वापर करतो. परंतु नेमकं PGRबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. कारण बरेच शेतकरी ह्या सीझनमध्ये PGRचा वापर करतात, परंतु याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहे PGRचे आणि ते कशासाठी वापरले पाहिजेत, किती त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे आणि नेमकं याचा वापर कसा केला पाहिजे. तर आपण PGR, PGP आणि PGIची या एक एक करून सगळ्यांची माहिती जाणून घेणार आहोत. परंतु आज आपण खास हा व्हिडिओ PGRवर बनवत आहोत, जेणेकरून जे शेतकरी वापरत असेल, परंतु जे शेतकरी वापरत नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती भेटून जाईल आणि याचं प्रमाण कसं असलं पाहिजे आणि कोणत्या कालावधीमध्ये PGRचा आपण वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्यावेळेस आपल्या पिकांची वाढ होत असते आणि ती वाढ वाजवीपेक्षा जास्त जर वाढ व्हायला लागली तर आपण तिथं PGRचा वापर करतो. तर मोसंबी असेल, कांदा असेल, लसूण असेल, भुईमुग असेल किंवा इतर सर्वच जी पिकं आहेत तर त्यांची वाढ जर वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात व्हायला लागली तर त्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचबरोबर फुलाची संख्या जास्त लागण्यासाठी, फुलं गळू नयेत आपले लागलेली फुलं त्याच्यासाठी, किंवा मग अन्य इतर जे पिकं आहेत मोसंबीसारखे पिकं, जर अवकाळी पाऊस झाला तर त्याच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त आघाडी बाहेर पडू नये आणि ती आघाडी दबली पाहिजे. तसंच डाळिंब आहे, द्राक्ष आहे, याच्यावर सगळ्याच पिकावरती PGRचा वापर केला जातो. परंतु मित्रांनो, आपल्याला याच्या पलीकडे जाऊन जर आपल्या झाडांची कोणत्या झाडावर, मोसंबीवर कोणतं PGR फवारलं पाहिजे किंवा कांद्यावर कोणतं फवारलं पाहिजे किंवा इतर बाकीचे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, याच्यावर कोणतं फवारलं पाहिजे, तर ह्याचबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, सर्वप्रथम जर आपल्या झाडांची जी ग्रोथ आहे ती जर वाजवीपेक्षा जास्त व्हायला लागली तर आपण PGRचा वापर करतो, हे सर्वांना माहिती आहे. परंतु हे PGR वापरत असताना सुरुवातीला महत्त्वाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण PGRचा वापर वाजवीपेक्षा जर जास्त करण्यात आला तरीसुद्धा त्याचं नुकसानही आपल्याला तेवढंच होत असतं. तर मित्रांनो, PGRचं प्रमाण हे व्यवस्थितच असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर दुसरे घटक जरी आपण जास्त कमी झाले तरी चालतात. उदाहरणार्थ, जर आपण एखादं मायक्रोन्यूटन घेतलं आणि ते फवारत असताना जर थोडंसं शिल्लक राहिलं तर आपण त्या टाकीमध्ये एक्स्ट्रा टाकून देतो. तसंच जर आपलं PGR जर एखादं उरलेलं असेल आणि आपल्याला तसं जर वाटलं की हे उरलेलं आहे, आपण एवढं टाकल्याने काही फरक पडत नाही, तर तसं नाही आहे. त्याचं जर प्रमाण वाजवीपेक्षा जास्त झालं तर निश्चितच त्याचा फरक पडल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या पिकाचं नुकसानही PGR करतं. जेणेकरून हे PGR जर आपले व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे ज्यावेळेस त्याची हाईट वाढत असते, त्याची वाजवीपेक्षा हाईट जर जास्त झाली तर आपण याचा वापर करावा. कारण जर ज्या अवस्थेमध्ये पीक वाढवायचं असतं आणि पिकाची वाढ होत असते, जी संतुलित अवस्था असते, तर तिथपर्यंत आपल्याला या PGRचा वापर करता येत नाही किंवा शेतकरी करत नाही. कारण त्याचं असं आहे, कारण पिकांची वाढ ही आवश्यक असते, परंतु वाजवीपेक्षा वाढ होणं आणि त्यामध्ये फुलांची संख्या न लागणं किंवा कमी लागणं आणि आपल्याला असं वाटलं की हे पीक कुठंतरी जास्त वाढ घेत आहे आणि त्याची आपल्याला वाढ थांबून नंतर त्याला फुलकळी हे लागण्यासाठी आपण PGRचा वापर करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर PGR वापरत असला तर खूप काळजीपूर्वक PGR वापरत जा. कारण जेणेकरून आपल्या झाडांची ग्रोथ तर आपल्याला थांबून आपल्याला फुलकळी ते लागण्यासाठी आपण याचा वापर करतोय, परंतु याच्या व्यतिरिक्त वाजवीपेक्षा जास्त प्रमाण पडलं तर नुकसान आहे आपल्याला भोगावं लागू शकतं. तर मित्रांनो, याच्यामध्येच भरपूर PGRचे प्रकार आहेत. तर तेच PGRचे प्रकार कसे आहेत, काय आहेत, हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. मित्रांनो, नेमकं PGR म्हणजे काय, तर PGR म्हणजे एखाद्या झाडाची जर आपल्याला हाईट वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर त्याच्यासाठी आपण PGRचा वापर करत असतो. एक उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आपल्या PGR म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर. आणि प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे जसं की आपल्या घरात गॅस शेगडी असते आणि त्यालाच एक रेग्युलेटर बसवलेलं असतं, किंवा घरात पंखा असतो आणि त्यालासुद्धा एक बटन असतं, तर आपण त्या पंख्याला कमी जास्त करू शकतो, जेणेकरून आपल्या हातात ते बटन असतं. तसंच हे PGRचं काम आहे आणि ते सुद्धा झाडांची वाढ
किती ठेवायची, मीडियम ठेवायची का वाजूपेक्षा जास्त वाढून द्यायची. त्याच्यामध्ये सुद्धा काही पिजार तर असे आहेत की जेणेकरून कमी वापरलं तर त्याची हाईट जास्त होते आणि जर प्रमाणात वापरलं व्यवस्थित जास्त वापरलं तर हाईट खुंटते सुद्धा. तर यासारखंच पिजार काम करतं किंवा हे काम पिजार करत असतं. तर त्यासाठी जे बाजारामध्ये पिजार उपलब्ध आहेत आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, त्याचा वापर कसा करायचा, कोणत्या पिकावरती करायचा, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला बायर कंपनीचं इगली टेस्ट म्हणून एक पिजार भेटतं आणि हे पिजारसुद्धा चांगलं आहे. तर याच्यामध्ये जर कंटेंट पाहायला गेलं तर सायक्लाइन इलाइट 2% आणि मॅक्वेब क्लोराईड 8.40% एसी फॉर्ममध्ये भेटतं. म्हणजे हे सिस्टमॅटिक पिजार आहे आणि याचा वापर आपण कोणत्याही पिकावर म्हणजे जसं डाळिंब असेल, द्राक्ष असतील किंवा इतर पिकं असतील तर त्यांच्यावर आपण निश्चितच करू शकतो. आणि हे पिजार वापरताना याचं जे प्रमाण आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे 40 ml आपण 100 लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो. मित्रांनो, नंबर 2चं जे पिजार आहे ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचं विद्युत. याच्यामध्ये जे कंटेन आहेत ते सायक्लोबुथ्राझोल 40% एसी फॉर्ममध्ये आहे आणि हे जे आहे हे सुद्धा सिस्टमॅटिक पिजार आहे आणि याचा वापर आंब्यासारख्या पिकामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट याचे पाहायला भेटतात. कंदवर्गीय जे पिकं असतील ते म्हणजे आपला कांदा झाला, लसूण झाला किंवा अद्रक, त्याच्या पलीकडे जाऊन इतर जे कंदवर्गीय पिकं असतात याच्यासाठी जे लास्ट स्टेजला वापरतात तर हे पिजारचा खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला भेटतो. मित्रांनो, नंबर 3ला जे आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं काल्टार. त्याच्यामध्ये टायलोबुस्ट्राझोल 23% एसी फॉर्ममध्ये पाहायला भेटतं. याचा सुद्धा वापर कांदा, लसूण आणि भुईमुग यासारख्या पिकावरती जर पानं रुंद व्हायला लागले किंवा वाजूपेक्षा जास्त हाईट पिकांची व्हायला लागली आणि मग नंतर जर खाली आपले जे पीक आहे त्याची जर पोषणशक्ती कमी व्हायला लागली तर याचा वापर शेतकरी करत असतात. मित्रांनो, नंबर 4चं घरडाचं चमत्कार. हे मॅक्विपवेल क्लोराईड 5%. याच्यामध्ये प्रमाण कमी आहे पण पिजारचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि मोसंबीसारख्या बागावर किंवा द्राक्षासारख्या बागावर द्राक्षाचं ठीक झालं परंतु जर आपली मोसंबी असेल तर याचा वापर करताना काळजीपूर्वक करा जेणेकरून आपल्याला याचे रिझल्ट चांगले भेटतात. परंतु याचा वापर वारंवार केला तर निश्चितच आपल्या पिकांना हानीसुद्धा याची होऊ शकते. मित्रांनो, नंबर 4चं जे आहे ते म्हणजे वासवचं लिओशिन. लिओशिनचा वापर आपण मोसंबीवर नेहमी पाहायला भेटतो. तर त्याच्यामध्ये लिओशिनसारख्या पिजारने आपले जर अवकाळी पाऊस असेल तर त्याच्यामध्ये पाऊस झाल्यानंतर जी मोसंबी तानावर असते त्यामध्ये फुटवा बाहेर येऊ नये किंवा अर्धवट झाडांची फूट होऊ नये किंवा झाडाचा ताण तुटलेला जरी असला तरी फुलांची संख्या कमी आणि आगरी जी कवळी आगरी निघणार आहे त्यांची संख्या जास्त निघू नये याच्यासाठी आपण लिओशिनचा मोसंबी बागावर नेहमी वापर पाहायला भेटतो आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत. लिओशिनचा वापर आपण कोणत्याही पिकामध्ये करू शकतो आणि याचं जे प्रमाण आहे लिओशिनचं ते म्हणजे याच्यामध्ये जर घटक पाहायला गेलं तर क्लोराईड, मॅक्वेट क्लोराईड हे 50% SL मध्ये पाहायला भेटतं आणि त्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे 1 ते 2 ml पर लिटर आपण याचा वापर करू शकतो. जशी आपली झाडांची अवस्था असेल किंवा आपलं जसं झाडाचं वय असेल त्या हिशोबाने किंवा झाडांना किती ताण बसलेला आहे की तुम्ही याचा वापर त्या पद्धतीने आपण करावा जेणेकरून आपल्या पिकांचं संतुलन बिघडू नये आणि आपलं पीक व्यवस्थितही राहिलं पाहिजे आणि आपल्याला जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण याचा वापर निश्चितच योग्य वेळी योग्य वापर केलेला कधीही चांगला. याच्या पुढचं जे पिजार आहे ते म्हणजे बायरचं प्लॅनोफिक्स. याच्यामध्ये अल्फा-नेप्थालाइन ॲसिटिक ॲसिड हे पाहायला भेटतं आणि याच्यामध्ये आपण शेतकरी सर्वजण याचा वापर या प्लॅनोफिक्सचा तर तो ज्यावेळेस बहार धरतो, मोसंबी ताणावर धरतो त्यावेळेस सर्व शेतकरी करतात परंतु याचा वापर खूप काळजीपूर्वक करावा जेणेकरून आपल्या झाडांची जी फुलगळ किंवा फुलं येतात झाडांना आणि ती फुलगळ होऊ नये याच्यासाठी आपण याचा वापर करत असतो जेणेकरून झाडांची इतर ग्रोथ होऊ नये आणि फुलं जास्त लागावे आणि फुलं गळू नये याच्यासाठी याचा वापर केला जातो जेणेकरून प्लॅनोफिक्सचा.
तर याचा वापर करताना सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या वापर करा, जेणेकरून आपल्या झाडांचं नुकसान होऊ नये किंवा याचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त जर झालं, जसं की 100 लिटर पाण्यासाठी आपण याचा मोसंबीसाठी जास्तीत जास्त वापर 30 ml पर्यंतच करू शकतो किंवा 30 ml पर्यंतच केला पाहिजे. याच्या पुढं गेल्याच्या नंतर जर तुम्ही प्रमाण वाजवीपेक्षा जास्त जर घेतलं तर निश्चितच याने आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं किंवा फुलगळ जी आहे तर ती जास्त प्रमाणात होऊ शकते. याच्यासाठी याचं जे प्रमाण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही PGR वापरताना तुम्ही तितकीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण ज्याचे चांगले रिझल्ट असतात किंवा ज्याचे चांगले रिझल्ट असतात त्याच्याबरोबर त्याच्या मागं त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. कोणतंही PGR असू द्या तर त्याचा वापर करताना योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि जसं आपण म्हणू शकतो की ज्याला गरज आहे त्याच्यासाठीच केला पाहिजे. तर मित्रांनो, प्लॅनोफिक्सचं जे प्रमाण आहे ते म्हणजे आपण 100 लिटर पाण्यासाठी 20 ते 30 ml पर्यंत घेऊ शकतो. जसं फळबाग असेल तर 30 ml पर्यंत 100 लिटर पाण्यासाठी, आणि जर तुमचं भाजीपाला वगैरे पिकं दुसरे जर पिकं असेल तर त्याच्यासाठी 20 ml 100 लिटर पाण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषीगाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषीगाथा.com, या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.